in our YouTube channel. Today we are going to learn a very important lesson, disaster management part 2. Part 1 we have seen disaster, what is meant by disaster, which are the disasters that causes our human lives, that is one, earthquakes, floods and their effects. All these things we have seen in last lecture, means part 1. You can check in comment box also or description box. Now let's see part 2. Let's understand how nature and humans can cause disaster and how we can manage them. म्हणजेच निसर्ग हा मनुष्यामुळे कसे आपत्ती निर्माण करतो आणि आपण त्या कशा हाताळू शकतो हे आपण आज पाहूया. Storms. The formation of high and low air atmosphere causes changes in weather, resulting in strong winds and storms. Great damage in storm affected region. Tremendous losses to life and property. Disruption of electric supply. Disruption of transport and communication. म्हणजेच जेव्हा ॲटमॉस्फिअर मध्ये हाय आणि लो असे एअर प्रेशर तयार होते त्यावेळी हवेमध्ये बदल होतो आणि त्यामुळे जोरदार वारे आणि वादळ येते. यू कॅन सी इन दिस पिक्चर. म्हणजेच वायुमंडलात उच्च व नीच दाबाचे पट्टे तयार होतात, त्यामुळे हवामानात बदल होतो आणि जोरदार वारे आणि वादळे येतात. वादळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात हानी होते. म्हणजे जिथे वारं होतं, वारे खूप मोठ्या प्रमाणात येते, तिथे खूप मोठ्या प्रमाणात जीवित किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वीज पुरवठा पण खंडित होतो, इलेक्ट्रिक सप्लाय तिथला बंद होतो आणि तिथले जे कम्युनिकेशनची साधनं असतात किंवा कम्युनिकेशन किंवा ट्रान्सपोर्टच्या ज्यांच्यामुळे आपण कनेक्ट होऊ शकतो त्यामध्येही खूप सारे अडथळे निर्माण होतात. नेक्स्ट इज फॉरेस्ट फायर्स. A forest fire is an uncontrolled fire in forest, pasture and grassland due to nature and man-made causes. Forest fires spread at a tremendous speed. Effects of forest fire: great damage to natural wealth and biodiversity and pollution of air. म्हणजे जंगलात एखादी आग जर कोणत्याही गोष्टीमुळे तिथे आग लागली तर ती अनियंत्रित होते, म्हणजे अनकंट्रोल होऊन काय होतं, तिथे खूप सारे नैसर्गिक आणि मानवी कारणांमुळे काय होत असते, ती वेगाने पसरते. त्याचबरोबर इफेक्ट काय होतो ते तर निसर्ग संपत्ती व नॅचरल वेल्थ व बायोडायव्हर्सिटी म्हणजे निसर्ग संपत्ती आणि जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर हवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात तिथे निर्माण होते. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी चिल्ड्रन आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट? व्हॉट वुड हॅपन इफ 5 times this number sat in your class? Which kind of disaster can occur in an extremely crowded places? म्हणजे आता तुम्हाला इथे काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करा. सध्या तुमच्या वर्गात किती मुले आहेत? जर त्यांच्या 5 पट मुले वर्गात बसली तर काय होईल आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आपत्ती उद्भवू शकते हे तुम्ही डिस्कशन मधून एक क्लास डिस्कशन करून तुम्ही यांची उत्तरे शोधू शकता. तर सध्या तुमच्या वर्गात, आता सपोज तुमच्या वर्गात 40-50 ॲव्हरेज म्हणजे स्टुडंट असतील, 40-50, तर तुम्हाला त्या क्लासरूममध्ये फ्लेक्झिबल बसायला होईल, काही त्रास होणार नाही. पण ते जर त्याच्या 5 पट खूप गर्दी झाली क्लासमध्ये तर काय होईल, सफोकेशन होईल, हवा तुम्हाला प्रॉपर ऑक्सिजन तिथे घेता येणार नाही, हा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर अचानक कोणतीही डिझास्टर आले तर गर्दी गोंधळ होऊन, म्हणजे खूप सारे सगळेजण, समजा एखादं डिझास्टर आला तिथे तर तुम्ही सगळे धावपळ करायला लागले तर ते धक्काबुक्की होऊन काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणजे अशा बरेच गोष्टी आपण कन्क्लुजन काढू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट इज डिझास्टर मॅनेजमेंट. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. टेकिंग स्टेप्स to prevent disaster, making plans to face disaster and developing the capacity for that, it is called disaster management. To prevent or reduce damage caused by natural or man-made disaster, emergency planning and management is required. म्हणजे कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे सामूहिक सहभाग, डिझास्टर मॅनेजमेंट मीन्स आपत्ती व्यवस्थापन, यांचा एकमेकांशी खूप संबंध आहे. कारण की जेव्हा आपत्ती टाळण्यासाठी आपण काय करतो, उपाययोजना करणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर त्याला सामोरे जाण्यासाठी एक तुमच्याकडे व्यवस्थित योजना म्हणजे एक प्रॉपर प्लॅन तयार असायला हवा आणि त्यालाच म्हणतात आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी एक पहिलेच त्याच्याबद्दल काही प्लॅन्स तयार करून किंवा एखादी गोष्ट योजनेसहित ठरवून जर ठेवली असेल आणि अचानक डिझास्टर आली किंवा एखादी आपत्तीजनक परिस्थिती आली तर तुम्ही ते अप्लाय करून काय करू शकता, ते थोड्या प्रमाणात कमी नुकसान करू शकता. नेक्स्ट, किंवा हे जे डिझास्टर मॅनेजमेंट असतं ते काय करतं, नुकसान टाळण्यासाठी व कमी करण्यासाठी आपल्याला हे उपयोगी पडते. नाउ इन्स्टिट्यूट ऑफ वर्क. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी वॉज इस्टॅब्लिश इन 2005. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क.
Always remember, during a disaster, helping and supporting each other is our moral responsibility. म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 2005 साली स्थापन करण्यात आले. हे प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन आणि अंमलबजावणी करते. त्याचबरोबर एखादे डिझास्टर आले समजा तर एकमेकांना मदत करणे व सहकार्य करणे मीन्स हेल्प टू इच अदर हे खूप रिस्पॉन्स म्हणजे आपली जबाबदारी आपलं हे कर्तव्य आहे की एकमेकांना हेल्प केली पाहिजे. आता इथे कॉन्टॅक्ट देम फ्रॉम डिझास्टर मॅनेजमेंट. जर खरंच आपल्या अवतीभोवती किंवा सराउंडिंगमध्ये जर काही असा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर कोणते नंबर्स आहेत की ते आपण डायल केले तर आपल्याला लगेच ताबडतोब म्हणजे हेल्प मिळू शकते. तर पोलिसांसाठी कोणता नंबर आहे 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. हे नंबर जेव्हा तुम्ही कॉल कराल तर तेव्हा त्यांना ते लगेच तुमच्या हेल्पसाठी तिथे येऊ शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेसन. ऑलवेज स्टे अलर्ट अँड स्टे सेफ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आणि तुम्हाला हे अंडरस्टँड हे कन्सेप्ट समजले असल्यास प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक, शेअर अँड डू सबस्क्राईब. भेटूया पार्ट 3 मध्ये.